बाबाभाऊ तायडे यांना आपण सर्व जाणतच आहोत. विना स्वार्थ विना पदाचे ते कार्य करत राहतात. परंतु शिवसेना पक्ष आणि माननीय आपले जयस्वाल साहेब हे कधीच कोणावर अन्याय होऊ देत नाही आणि सर्वांना समान असा हक्क देतात. आणि आज मी जयस्वाल साहेबाच्या आदेशाने बाबाभाऊ तायडे यांची शिवसेना विभाग प्रमुखपदी या ठिकाणी नियुक्ती करतो व माननीय जयस्वाल साहेबांना विनंती करतो की त्यांनी बाबाभाऊ तायडे यांना हे नियुक्तीपत्र द्या. बाकी तुम्ही पण जवळ या थोडे. बाकी सर्व जवळ या. मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. वंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करून आजच्या या सुंदरशा रस्त्याच्या उद्घाटन भूमिपूजन उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी आणि ज्यांचं सदैव प्रेम आपल्या भीमनगर भौसिंगपुरा या परिसरावर, या निसर्ग कॉलनी परिसरावर ज्यांचं प्रेम आतोनात आहे ते आमचे नेते, या मध्य विधानसभेचे कार्यसम्राट, विकास पुरुष आदरणीय प्रदीप भैया जयस्वाल साहेब, या ऐतिहासिक शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख विश्वनाथ भैया राजपूत, आदरणीय डॉक्टर हर्षबोधी महाथेरो, प्रतिभाताई जगताप मॅडम, कामिनीताई गोरे, सुजाताताई गवळी, लताताई थोरात, कामिनीताई, सर्व माता भगिनी, माझे सहकारी सुभेदार सुभाषदादा कदम, सुभेदार शेषराव आरकदादा, सुरोडकर दादा, धम्मानंद सुरासे व युवा नेतृत्व या परिसरातील राजूभाऊ जाधव, आमचे सहकारी, सर्व सहकारी, मी सगळ्यांचे नाव घेऊ शकतो, सगळ्यांचं नाव मला पाठ आहे, परंतु वेळाअभावी घेणार नाही, पण 2-4 लोकांचं नाव घेऊन धर्मानंद जाधव असतील, राहुल इवडाळे, जोगदंड साहेब असतील, वर्षील साहेब असतील, बमने साहेब असतील आणि विशेष करून आमचे ओमकार चक्रे साहेब असतील, सर्व माता भगिनी, सुरोडकर ताई असतील, सर्व सगळ्यांचे नाव घेऊ शकतो मी, सगळ्यांचे नाव मला पाठ आहेत, परंतु मी आपली रजा हे घेतो की कार्यक्रमाला साहेबांच्या मागे कामाचं व्याप खूप मोठं आहे आणि कार्यक्रम भरपूर असल्यामुळे
रात्रीच्या संध्याकाळपर्यंत साहेबांना उद्घाटन करायचे आपल्याच भीमनगर भौसिंगपुरा परिसरामध्ये. यानंतर 2 ते 3 कार्यक्रम आहे. या निसर्ग कॉलनीच्या रोडचं भूमिपूजन उद्घाटन सोहळा झाल्यानंतर लागलीच कमरनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये साहेबांच्या विकास निधीतून 50 लाखाचा त्या ठिकाणी रोड तयार झालेला आहे, त्याचं लोकार्पण करायचं आहे. त्यानंतर ज्या परिसराला तुम्ही आता आजपर्यंत तुम्ही ज्या नावानं ओळखत होता लाल माती परिसर, मी मुद्दामून सांगतो भैया की माझ्याकडे मागच्या 14 एप्रिलला काही लाल माती परिसरातील नागरिक आले आणि आम्हाला म्हटले की बाबा भाऊ आमच्या इथे कार्यक्रम आहे, तुम्हाला तिथे यावं लागतंय. मी सर्वप्रथम प्रश्न केला, मला माहित होतं लाल माती परिसर कारण माझा जन्म तिथं झालेला आहे. मी म्हटलं सर्वप्रथम सांगा आपण जंगलात राहतो का? ते म्हणे नाही. मग आता ही लाल माती काळी माती आपण आदिवासींनी मोठे मोठे जे हे आहेत त्यांचे मोठे मोठे नाव झालेले आहेत आणि आपल्या परिसराचं पहिले आधी नाव चेंज करा, आम्ही तिथं त्या ठिकाणी येतो. तर त्या ठिकाणी त्यांना जेव्हा आम्ही सूचना केली निकाळजे साहेब तर त्यांनी सांगितलं की भैया एक काम करा म्हणे तुम्हीच नाव आमच्या परिसराला द्या. म्हटलं आता लाल माती हा परिसराचं नाव असू शकत नाही तर आपण एक काम करू त्या ठिकाणी नालंदा परिसर हे नाव देऊ आणि नालंदा परिसर नालंदा कॉलनी त्या ठिकाणी आम्ही मोठी पाटी लावली आणि त्या लाल माती परिसर जो नालंदा कॉलनी आहे त्या ठिकाणी आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या विकासाच्या दूरदृष्टीतून त्या ठिकाणी 3 रस्त्याचं काम आता लगेचच चालू होणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य बंधू भगिनींनो आपला जो हा भाग होता तो अतिशय दुर्लक्षित होता. कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाही. ज्या काही सोयी सुविधा मिळाल्या त्या आदरणीय प्रदीप जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत. त्यानंतर खासदार साहेब असतील संदीपान भुमरे साहेबांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. त्यानंतर आपल्या या ऐतिहासिक जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या या परिसरावर साहेबांमुळे जयस्वाल साहेबांमुळे आपल्याला अजून एक प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्याला एक मिळालेलं आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे साहेब. त्यांनी भरभरून 190 कोटी रुपयाचा निधी साहेबांच्या एका शब्दावर आपल्याकडे दिलेला आहे. म्हणजे आपण विचार करू शकत नाही एवढ्या करोडो लाखो रुपयाचा निधी आपल्या परिसरासाठी येतोय आणि हे सर्व याचे सर्व जे काही म्हणजे पाठपुरावा असेल किंवा ज्या काही गोष्टीला जो हकदार असतील ते आदरणीय जयस्वाल साहेब असतील. जयस्वाल साहेबांसाठी जोरदार टाळ्या. मित्रांनो मी जयस्वाल साहेबांना म्हणजे मी माझ्या लग्नाच्या आधीपासून ओळखतो. माझं तिथे बजरंग हेल्थ क्लब होतं तेव्हापासून मी तिथे जिम चालवत होतो मोहन बोंबले साहेबांचं दादा आणि त्यावेळेपासून मी साहेबांना ओळखतो. वहिनी साहेबांकडे आम्ही जायचो. ऋषी भैया हे तर लहानच होते परंतु अतिशय प्रेमळ कुटुंब, कसल्याही प्रकारची हे नाही, खानदानी व्यक्तिमत्व. ते कशाच्या प्रकारचं बघत नाही की बा हा अमक्या जातीचा का तो तमक्या जातीचा का तो त्या गटाचा का ह्या गटाचा. साहेब हे सुद्धा पाहत नाही की तो कुठल्या पक्षाचा आहे. जात पात लांबची गोष्ट आहे. तर सांगायचं तात्पर्य अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला गेल्या अनेक वर्षांपासून मग साहेबांच्या माध्यमातून जसं साहेबांचं या शहरावर या जिल्ह्यावर प्रेम केलेलं आहे त्या माध्यमातून साहेबांनी नगरसेवकापासून महापौरापासून खासदार पदापासून तर मंत्रिपदापासून तर आज पुन्हा एवढे हॅट्रिक आहे की त्यांच्या कामाच्या माध्यमातून ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येतात आणि असे लाडके आमदार आपले आदरणीय प्रदीप भैया जयस्वाल साहेब आहेत. बंधू भगिनींनो आपला परिसर हा मी आधीच सांगितलं की अतिशय दुर्लक्षित होता. चारुशीलाताईंनी सांगितलं, कामिनीताई आम्हाला नेहमी सांगतात, लताताई तर आमच्या मागे दररोजच असतात, सकाळ दुपार संध्याकाळ भाऊ हे राहिलं हे ते राहिलं. तर सांगायचं तात्पर्य हा जो रोड आहे या रोडची निधी साहेबांनी उपलब्ध आधीच करून ठेवलेला होता. कारण की सगळ्यात आधी साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिली होती की बाबा बाकीचे काम कुठलेही राहू द्या परंतु या ठिकाणी एक शाळा आहे त्या ठिकाणी लहान लहान मुलं जातात आणि त्या शाळेसाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत तो रोड घ्यायचा आहे. तर साहेबांची अतिशय दूरदृष्टी होती आणि साहेबांनी तो रोड मंजूर करून ठेवलेला होता. परंतु काय झालं की साहेबांचा अजून एक विचार होता की बाबा आता आपल्याला रोड द्यायचा म्हणजे उगाच चातुरमातुर काहीतरी करून मोकळं व्हायचं नाही किंवा कोणाला तरी चांगलं वाटेल म्हणून उगाच काहीतरी काम करायचं म्हणून नाही. साहेबांचं दूरदृष्टी सांगतो, एखादा इंजिनियर काय विचार करेल एवढी दूरदृष्टी साहेबांची आहे. ती अशी
की बंधू भगिनींनो, आपण बघता की पावसाळ्यात पण काम होतात, सगळ्यात होतात, परंतु या ठिकाणी पावसाळ्यात काम न करण्याचं कारण असं होतं की या ठिकाणी आधी रोडच बनलेला नव्हता. ही फक्त माती आणि चिखल आहे. आता मला सांगा, माती आणि चिखलावर सिमेंटचा रोड टिकू शकतो का? पॉसिबलच नाही. कारण की ह्या वेळेचा पाऊस जो आहे तो अतिशय प्रचंड पाऊस होता. आपण बघितलं शेतकऱ्यांचं म्हणजे उभं पीक वाहून गेलं, अक्षरशः म्हणजे माती सुद्धा राहिली नाही, इतकं जोरदार पाऊस होता. आपल्याही घरांमध्ये पाणी गेलं. आणि त्या ठिकाणी मग साहेबांनी विचार केला की नाही बाबा, आपल्याला त्या ठिकाणी रोड घ्यायचा आहे, एवढे मोठे आपण लाखो करोडो रुपये आपण त्या ठिकाणी देतोय आणि त्या मुलांना आपल्याला रोड द्यायचा आहे, त्या महिलांना माता भगिनींसाठी रोड द्यायचा आहे, शाळेसाठी रोड द्यायचा आहे, तर आपल्याला कशी गडबड करू नका. त्यासाठी आम्ही काय की साहेबांनी आम्हाला सूचना केली की बाबा तुम्ही काय करा, सर्व शाळेचा स्टाफ माझ्याकडे घेऊन या. तर आम्ही सर्व शाळेचा स्टाफ, कामिनी मॅडम, आम्ही सगळे महिला, माता भगिनी, युवक, आम्ही सगळे साहेबांनी आम्हाला वेळ दिला. घरी गेलो आम्ही, तिथे जागा कमी पडत होती. साहेबांनी हॉलमध्ये आम्हाला सगळ्यांना बसवलं आणि शांततेत बसून सांगितलं की मी हा रोड तुमचा बनवणार आहे, फक्त पाऊस थांबू द्या. तर त्याच्या मागचं कारण फक्त असं होतं की आपल्याला दर्जेदार रोड बनवायचा आहे आणि साहेबांचं ते ध्येय आहे की करायचं तर चांगलं करायचं, उगा चुक्याला धोका लावून करायचं नाही. तर साहेबांचं असं हे आहे की उद्घाटन केलं आणि 6-8 महिने यायचं नाही, असाही प्रकार साहेबांना अजिबात आवडत नाही. काम झालं, उद्घाटन झालं की लगेच कामाला सुरुवात झाली पाहिजे. तर अशा दूरदृष्टीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या या मतदारसंघ जो आपला आहे, आणि साहेब आपल्याला तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या प्रकारे एखादा वडीलधारी व्यक्ती आपल्या परिवारावर लक्ष देतो, त्याच प्रकारे आदरणीय जयस्वाल साहेब आपल्या परिसराकडे लक्ष देत आहेत. आपल्या नागरी सोयी सुविधा, काय पाहिजे तुम्हाला, ह्या ज्या नागरी सोयी सुविधा ह्या तुमच्या हक्काच्या आहेत. मी नेहमी सांगतो साहेब की आता आपली तर शिकवणूक आहेच आम्हाला की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. सदैव आम्हाला जयस्वाल साहेब सांगतात. मग साहेब अपक्ष होते तेव्हाही आम्ही त्यांच्यासोबत होतो, साहेब पक्षासोबत होते तेव्हाही आम्ही त्यांच्यासोबत आहे. आणि आता योगायोग असा आहे की मी त्यांच्यासोबतच पक्षाला खांदा लावून काम करत आहे. तर बंधूंनो, अतिशय दूरदृष्टी ठेवणारा नेता आपल्याकडे जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आहेत. आदरणीय राजपूत भैया सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात. महिला मंडळ तर आहेतच आहेत. आणि या ठिकाणी साहेब काही छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत. ह्या रोड तर आपण दर्जेदार बनवणार, याच्यात दुमत नाहीये. परंतु या प्रसंगी मला एक विनंती होती साहेब की या परिसरामध्ये जो आता हा आपण रोड बनवतोय, तर या ठिकाणी सर्वेमध्ये त्याला केबल, तुम्हाला चांगली कल्पना, केबल म्हणून म्हणतात कॅमलमध्ये, ते सर्वेमध्ये तर नव्हता, तर आपण आता ते सर्वेमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर लगेचच या रोडच्या सोबतच ते रोड ड्रेनेजचं काम आपण अधिकाऱ्यांना आपण सांगितल्याप्रमाणे साहेबांनी निर्देश दिला आणि तात्काळ आम्ही ड्रेनेजचे तनपुरे साहेब आणि अधिकाऱ्यांना कल्पना दिली. ते 2-4 दिवसामध्ये ड्रेनेजचं कामही चालू करतील आणि आपल्या रोडचंही काम चालू होईल. तर साहेब सांगण्याचं तात्पर्य साहेब छोट्या गोष्टी या निसर्ग कॉलनी परिसरामध्ये बाकी आहेत. या ठिकाणी एक स्वतंत्र डीपी असणे खूप गरजेची आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे आणि ती डीपी पण आता लगेचच चालू होणार आहे साहेबांच्या माध्यमातून. सांगायचं तात्पर्य बंधूंनो, या ठिकाणी जे ड्रेनेज लाईन आहेत, तर ह्या ड्रेनेज लाईनला आउटलेट कशाच प्रकारचं टाकलेलं नव्हतं. म्हणजे चालू तर केलं होतं परंतु त्याचा आउटलेट काढलेलं नाही, म्हणजे सगळं चोकट ड्रेनेज आहे. तर ते सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सुसज्ज मिळेल. ज्या प्रकारे मी नेहमी सांगत असतो की, आणि साहेब सुद्धा आम्हाला सूचनाही देतात की ज्या प्रकारे आपण जेव्हा आपलं घर बनवतो त्या घरामध्ये आपण घर कशा प्रकारचं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी कशा सोयी सुविधा असल्या पाहिजेत, जसं आपण नियोजन करतो सेम तसंच साहेबांनी आम्हाला निर्देश दिलेले आहे की बाबा, जसं आपण घर बनवताना आपल्या घराची देखरेख करतो की या ठिकाणी हॉल असला पाहिजेत, या ठिकाणी किचन असलं पाहिजेत, या ठिकाणी बेडरूम असलं पाहिजेत, या ठिकाणी टॉयलेट बाथरूम असलं पाहिजेत, आपण कसं नियोजनबद्ध करतो तसंच तुम्ही जर काम करत असाल तर तुम्ही या भीमनगर वॉशिंगपुराच्या सगळ्या सोयी सुविधांचं नियोजन करा, असं साहेबांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत. आणि साहेब निश्चित आम्ही त्या प्रकारे
आपल्या मार्गदर्शनाखाली, आपल्या आशीर्वादाने, आपल्या सूचनाने या भीमनगर बहुसिंगपुराच्या परिसराची कायापालट करण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली या परिसरात 80%च्या वर कामं झालेली आहेत साहेब. आपल्या नेतृत्वाखाली राहिलेले 20% सुद्धा साहेब या आचारसंहितेच्या आधीच करून टाकतील, हेही तुम्हाला मी त्यांच्याच वतीने ग्वाही देतो. बंधू आणि भगिनींनो, बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु साहेबांना कामं भरपूर आहे. 2-3 गोष्टी सांगेल. औद्योगिकच्या गोष्टी सुद्धा मागासवर्गीय संस्थेला औद्योगिकच्या लाखो रुपये मोजावे लागत होते, परंतु त्यांच्या योजना मिळत नव्हत्या. परंतु तरी सुद्धा मिळत नव्हत्या. त्या सर्व योजना मोफत मध्ये साहेबांनी पुढाकार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांना भेटून सांगितलं आणि हे मागासवर्गीय बौद्ध जे उपासक आहेत यांना उद्योजक बनलं पाहिजेत आणि त्यासाठी साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांचं फ्रीमध्ये सगळ्यांचे जे प्रपोजल मंजूर केलं त्याबद्दल साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं. बंधू भगिनींनो, यानंतर जसं आता हा रोड चालू होणार आहे तर साहेब मी 2-3 गोष्टी सांगतो, कारण त्यांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न विचारायच्या आधी मला माहिती आहे त्यांच्या मनात काय आहे, तर ते सांगतोय की या रोडच्या सोबतच आपलं पाईपलाईनचं काम इकडे झालेलं आहे. उर्वरित आपल्या संपूर्ण भागामध्ये जे 20-30% पाईपलाईनचं काम चालू शिल्लक राहिलेलं आहे ते पण टप्प्याटप्प्याने चालू होणार आहे. त्यानंतर ज्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये रोड राहिलेले आहेत ते सुद्धा साहेबांच्या नेतृत्वात त्या रोड होतील. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या डीपीचा लाईटचा प्रश्न असतील, खंबे 200 खंबे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत आणि सगळे लाईटचा प्रश्न असेल, नळाचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, तो सगळा आपला मार्गी लागेल. आणि तुम्हा निसर्ग कॉलनी वासियांसाठी या 26.5 लाख लिटरच्या जलकुंभाच्या व्यतिरिक्त बाजूलाच आपण 27.5 लाख लिटरचा जलकुंभ तयार करत आहोत, जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत नळाचं पाणी जाईल. बंधू भगिनींनो, बोलण्यासारखं पुन्हा सांगतो भरपूर आहे, परंतु साहेबांना काम भरपूर वेळ आहे. मी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त, बंधूजींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून जे आम्हाला आमच्या प्रभागावर, आमच्या भागावर जे प्रेम करतात, आमचे लाडके कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल यांचं मी शतशः आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन हा जो रोडाचं काम चालू केलं, अतिशय म्हणजे चांगल्या क्वालिटीचा रोड या ठिकाणी साहेबांनी एकदम सक्त ताकीद दिलेलं की चांगल्या क्वालिटीचा रोड झाला पाहिजे, कारण की मुलं आहेत. पुन्हा एकदा साहेबांचं मी आभार मानतो आणि निसर्ग कॉलनी वासियांना अभिनंदन करतो की तुमचं जे रोडचं काम थांबलेलं होतं ते रोडचं काम चालू झालेलं आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. प्रथम मानवंदना करू, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अभिवादन करू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करू. आजच्या रोडच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असलेले मी बंधीजींचं सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांनी आमच्या शहरामध्ये माझ्याबरोबर चांगलं काम केलं असे आमचे शहर प्रमुख श्री राजपूतजी, त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख जगतापताई, त्याचबरोबर आमच्या गवळीताई, त्याबरोबर लताताई आणि तायडेताई, त्याचबरोबर गोरेसाहेब आणि या भागातील जमलेले सर्व माता बंधू आणि भगिनी, जमलेले सर्व माझे मोठे बंधूंनो, खरं पाहिलं तर आज या ठिकाणी अभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो की आपण पाहिलं असाल की या शहरामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी ज्यावेळेस या शहरामध्ये पाय ठेवलं, सिल्लोडहून ते आले आणि नुसतं मी त्यांना म्हणलं माझ्या ऑफिससमोर तुम्हाला यावं लागेल कारण की मला तुझं काम आहे. तसंच उतरलं त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार टाकलं. मी म्हणलं साहेब माझी विनंती आपल्याला की मला 5 कोटी रुपये द्या, मला संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चांगलं करायचं. तिथून आम्ही पुढे निघालो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं गेलो, तिथं हार टाकला. हार टाकल्यानंतर परत त्यांच्या कानात सांगितलं साहेब मला अजून याला सुद्धा सुंदर बनवायचं आहे, ते बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्ही 5 कोटी द्या. एका मिनिटात त्यांनी हे केलं. त्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री कसा असावं. गाडीत बसल्याबरोबर सचिवला फोन केला की 2 GR काढा ताबडतोब 5-5 कोटीचे, एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्यात. मी आज अभिमानाने या ठिकाणी सांगू शकतो, कोणी माना का निमाना मी त्यांच्यासारखा CM आजपर्यंत या ठिकाणी पाहिलं नाही, कारण की काम बघताना कोणीची जात पात बघितली नाही. या ठिकाणी सांगितलं बाबा तायडे
की या 14 वर्षापूर्वी बौद्ध समाजाची जी स्कीम होती तुमची ती स्कीम बंद केली. माझ्याकडे सर्व छत्रपती संभाजीनगरचे लोक आले. मी त्यांच्या बरोबर गेलो, CM साहेबाबरोबर बसलोय. 14 वर्षापूर्वीची तुमची बंद केलेली योजना एका अर्ध्या तासामध्ये CM साहेबांनी चालू केली आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या जवळपास 60-70 लोकांच्या फाईल होत्या तर ताबडतोब त्या ठिकाणी मंजूर होऊन त्यांना 1-1 कोटी रुपये सुद्धा त्यांना या ठिकाणी आलेले आहे. मला वाटलं बाबा आपल्या जिल्ह्याचं काम आहे काय. मला वडगावहून फोन, मला सोलापूरहून, इकडून फोन. जयस्वाल साहेब फार धन्यवाद तुमचं, तुम्ही चांगलं काम केलं. तर मला यार आपल्या शहराचं होतं काय नाही साहेब, तुम्ही हे पूर्ण महाराष्ट्राचं काम होतं आणि आज खरं सांगतो शिंदे साहेबांनी हे सुद्धा या ठिकाणी लावलं. शिंदे साहेबांनी अनेक तुम्ही पाहिलं असाल जातपात बघायचा प्रश्न तर येतात नाही, कधी पाहत पण नाही. आपण पाहिलं असाल सैरा कॉलनी अशी होती, त्यांच्या आमच्या त्या बहिणी एवढं पाणी पुरत होतं. नुसतं मला म्हणे बघायला या. आमचे हे येऊन गेले म्हणे पहिले आमदार, नंतर झालेले सर्व काहींनी झालं पाहिलं का मला बरं वाटलं नाही. मी म्हणलं माणुसकी, एक माणुसकी माणसामध्ये असावं. 1,40,00,000 रोड त्यासाठी आणि ड्रेनला टाकून केली की तिथून त्याची आई बहीण तिला पाणी फिरत होते. ते बरं वाटलं नाही, कारण शेवटी जात पात नंतरचा विषय आहे. ज्या समस्या आपण सोडायला पाहिजे त्याच्या पाठीमागची भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी म्हणा, कारण की त्यांच्याबरोबर 14 वर्ष त्यांच्या गाडीत फिरणारा प्रदीप जयस्वाल त्यांना शिकवलं की काय करायचं आणि सर्व धर्माचा अभिमान यासाठी मानतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रदीप जयस्वालचं मतदान किती आहे तुम्हाला सांगितलं तुम्ही हसतील. प्रदीप जयस्वालचा या शहरामध्ये 950 वोट आहे आणि प्रदीप जयस्वाल तिसऱ्यांदा या ठिकाणी आमदार होतो. या शहराच्या सर्व धर्मीय लोकांचं मला प्रेम आहे. मी अपक्ष सुद्धा या शहरातून येऊन दाखवलं, कारण की शेवटी सर्व समाजाबरोबर मी चांगली भावनेने काम करतो आणि त्यामुळे त्या सर्व लोकांनी मला मतदान करून त्या ठिकाणी परत तिसऱ्या वेळेस सुद्धा आमदार केलं. त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. जे प्रश्न असतील, अनेक प्रश्न आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला की मातीवर बसून आपल्या मुलाला जेवण खाऊ घालत असतो. भगतसिंग नगर असेल, तुम्ही माझ्याबरोबर तुम्हाला मिसारवाडी असेल, RC नगर असेल, जिथं जसं जिथं 25 वर्ष कोणी आलं तसं त्या भागामध्ये सुद्धा कोणी आजपर्यंत गेलं नव्हतं. तिथं सुद्धा जवळपास 20 कोटीचे रोड त्या ठिकाणी बनवून दिले, कारण की शेवटी सर्वसामान्यांचं सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. त्याचं काय झालं, आम्ही मोठे, तो मोठा आहे, त्याच्याकडे जा. सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी सांगतो एकही काम तुमचं राहणार नाही. आता शिंदे साहेबांनी आपल्याला दिलं होतं त्याच पद्धतीने आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला देतील आणि त्या पद्धतीने मार्च नंतर आपले जितके रोड ज्या बाकी राहिलेले असतील, आपले जे काम राहिलेले असतील, एका 1.5 वर्षामध्ये शहरामध्ये कुठलाही रोड कुठलाही राहणार नाही. आता पाण्याचा विषय फार महत्वाचा आहे. आमच्या ताईचं मला माहिती नव्हतं काही करा, आम्हाला पाणी पहिलं पाहिजे. जवळपास 95% त्या 27,000 कोटीचं लाईनीचं काम झालेलं आहे. जवळपास तुम्हाला या 2-3 महिन्याच्या गल्लीमध्ये तुम्हाला जिथं जाता येत नाही त्या गल्लीमध्ये तुम्हाला पाणी मिळालं. अशा पद्धतीने कारण की शेवटी माणूस काम करत असताना मला शिंदे साहेबांचा अभिमान याच्यामुळे आहे. तुम्हाला सांगतो मी म्हणलं साहेब, आमच्या इथं ड्रेनेजचा फार मोठा प्रॉब्लेम. मला तुम्हाला विनंती आहे, काय करतो तुम्ही, मला 187 कोटी रुपये ड्रेनेजच्या लाईनसाठी दिले. पूर्ण शहरामध्ये चांगली लाईन चालण्याचं काम त्या ठिकाणी चालतं. कारण की शेवटी काम करत असताना सर्वसामान्य नाही तर काय लोक आपलं काय करायचं ठीक आहे, मी त्याच्यातला माणूस नाही. कारण की तुमच्या सर्वांचं आशीर्वाद मी कधी विसरत नाही. मी सर्वांना सांगतो, अभिमानाने सांगतो, 323,000 वोट असताना सुद्धा, 3,23,000 वोट असताना सुद्धा एका 950 वोट असणारा माणूस ज्याला सर्व समाज प्रेम करून मतदान करतो त्याला सुद्धा कधी विसरणारा माणूस नाही. आणि मी आपल्या सर्वांचे मनापासून खरंच धन्यवाद देतो. आपले जे राहिलेले काम असतील आपण सर्व या ठिकाणी बाबा तायडेंकरला सांगा, आमचा विभाग प्रमुख म्हणून त्याची आज घोषणा या ठिकाणी केली. आमचे शहर प्रमुख या ठिकाणी आहे, त्यांनी त्यांना विभाग प्रमुख म्हणून एक चांगलं कार्यकर्ता जो या भागामध्ये चांगलं काम करतो. आणि विशेष करून मी या शाळेवर ज्यावेळेस पाय ठेवलं
आणि बघायला आलो शाळा मला दाखवायला ज्यावेळेस गेले आणि मी पाहिलं नंतर काही झालं तर चाललं पहिले शाळेचा रोड आपल्याला या ठिकाणी करायचा आहे कारण की शेवटी सर्वसामान्य आमचे मुलं तिथे शिकायला जातात मला ती शाळा इतकी आवडली की ज्यावेळेस त्या शाळेला वर पाहिल्यानंतर मला इतकी आवडली की मी सांगतो की या शाळेला पाहिल्यानंतर माझ्या मनात त्या मुलं कसे पायी येत असतील ते कसे येत असतील पण मी ताबडतोब रोडचं काम करण्यासाठी सर्वात पहिले बाबासाहेब ताडेंना सांगितलं की आपल्याला पहिले सुरुवात करायची असेल तर पहिले आपण इकडं करू पहिले सोडून फार गेले ते रोड करायला पाहिजे तर त्यासाठी काही हे झालं नाही मनात एवढी भावना होती की आमचे सर्वसामान्य मुलं त्या ठिकाणी जातात आणि त्यांना एवढं मातीच्या याच्यावरून यावं लागतं म्हणून मनात थोडंसं दुःख झालं आणि ताबडतोब ते रोड करण्याचं मी त्या ठिकाणी ठरवलं कारण की शेवटी माणुसकी माणसामध्ये असावी या पाठीमागची भावना आहे आणि आज सर्वजण आज फार वेळ कारण की पुढचे पण कार्यक्रम असल्यामुळं मी पण आपला जास्त वेळ घेत नाही पण आपल्या सर्व माझ्या माता बंधू भगिनींचं आमच्या इथल्या ज्येष्ठ नागरिकांचं खरंच मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आपले राहिलेले काम आपण चिंता करू नका शब्द देतो तुम्हाला तुमचे लवकरात लवकर सुद्धा राहिलेले काम गल्ली छोट्या छोट्या गल्ल्या का असत नाही ते सुद्धा आपल्या शहराच्या मी एका 1.5 वर्षाच्या आत एकही राहू देणार नाही असं या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी आमच्या शहर प्रमुख आणि आमचे तायडेजी यांच्या वतीने आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब खूप खूप धन्यवाद आपण अतिशय मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं आणि निश्चितच या संपूर्ण हिमनगर भावसिंगपुरा परिसरातील येणारे जे काही विकासाचे कामं आहेत ते साहेब टप्प्याटप्प्याने करणार आहेत याच्यात कोणीही तीळ मात्र शंका ठेवू नका मला सांगताना अजून आनंद होतोय की साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी राजनगर आदर्श कॉलनी आणि याला कनेक्ट करण्यासाठी 5 लाख रुपयाचा पूल सुद्धा साहेबांनी मंजूर करून दिलेला आहे आणि याच महिन्यामध्ये त्याचं उद्घाटनही साहेबांच्याच हस्ते तुम्हाला पुन्हा यायचं तर सांगायचं तात्पर्य उर्वरित आणि पुढच्या पुलाचा सुद्धा मान्यताला आहे साहेबांच्या निधीतून निसर्ग कॉलनीचा तोही पूल होणार आहे आपण कसल्याही प्रकारची चिंता करू नका गोरे साहेब साहेबांचं स्वागत करणार आहेत शिक्षण अधिकारी माजी शिक्षण अधिकारी गोरे साहेब जयस्वाल साहेबांचं स्वागत करत आहेत या ठिकाणी अतिशय आनंदाच्या भरात असलेला हा निसर्ग कॉलनी परिसर यांनी गेल्या 2-4 दिवसापासून सर्व मित्रमंडळीने जी तयारी केलेली आहे त्यांचं सर्वांचं खरंच खूप कौतुक आणि त्यांनी या ठिकाणी या रोडचं औचित्य साधून या ठिकाणी सगळ्यांचं गोड तोंड करण्यासाठी इथे मिठाई सुद्धा वाटप करत आहेत चक्रे साहेब राजूभाऊ मिठाई घेऊन या साहेबांच्या हस्ते 2-3 जणांना देऊ इथे